मी आजच उत्तराखंडहून पुण्याला आलो. पुण्याहून मंत्री महोदय आणि सोबतच एकाच फ्लाईटमध्ये या ठिकाणी आलेलो आहोत. उत्तराखंडमध्ये आता परिस्थिती बहुतेक निवळलेली आहे. म्हणजे नशिबाने आपल्या देवाच्या कृपेने या ठिकाणी सर्व आपले जे यात्रेकरू होते, भाविक होते, ते सगळे सुखरूप आहेत. मला तुम्ही काल संध्याकाळपर्यंत सर्वांना हरिद्वार देहरादून इथपर्यंत आणलेल्या पुढे ट्रेनची व्यवस्थाही आम्ही त्यांची केलेली आहे. त्यांची विमानाची व्यवस्था त्यांची केलेली आहे आणि आता सगळे सुखरूप आपल्या घरी परतत आहेत. त्यामुळे कुठेही आपली कॅज्युअलिटी कधी झाली नाही. अगदी अनेक लोक ते थोड्याशा 1-2-5 मिनिटाचा जर थोडासा फेरफार झाला नसता तर त्यांना मृत्यूलाच सामोरं जावं लागण्याची परिस्थिती होती. पण ते सुदैवाने सगळे वाचलेले आहेत आणि आता ते सुखरूप घरी पोहोचतात. भाऊ, आपण रक्षाबंधन देखील एकनाथ खडसेंच्या विरुद्ध आंदोलन झालं. या आंदोलनामध्ये एका कार्यकर्त्याने चक्क एकनाथ खडसेंच्या प्रतिमेवर थुकले. नाही, बरोबर नाही, असं करता कामा नाही मला असं वाटतं. आणि मला खऱ्या बाबतीमध्ये काहीच माहिती नाही. मी तर आपण बघता 4 दिवस तिकडे मंत्रिसाठी गेलेलो होतो. मी आता माहिती घेतो काय झालं काय नाही, पण मला या बाबतीमध्ये कुठली माहिती नाही काय झालं महाराष्ट्रात काय नाही. पण रक्षा खडसे भाजपने जे आंदोलन केलं खडसेंच्या विरोधात, रक्षा खडसे बोलल्या की आता मलाही याच्या वेदना होत आहेत, कुठेतरी हे राजकारण थांबलं पाहिजे. कुठल्या पातळीवर राजकारण जात आहे अशा पद्धतीने त्यांचं म्हणणं बरोबर आहे. भाऊ बघायला गेला तर मुंबईमध्ये निर्णय घेतलेला आहे की स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्या ठिकाणचे मटन चिकनचे शॉप आहेत ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता याच्यावरून विरोधक असं म्हणतात की आता सत्ताधारी ठरवतील की कोणत्या दिवशी कोणी काय खायचं असं. हा ज्याच्या ठिकाणचा प्रश्न आहे मला असं वाटतं. स्थानिक त्या तिथल्या लोकप्रतिनिधींनी प्रशासनाने काही निर्णय घेतला असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो. त्याच्यावर टीका करण्याची गरजच नाही. कोण काय खावं कोण काय नाही. पण तुम्ही कोणी काही म्हटलं तरी तुम्हाला विरोधकांना जे खायचं ते घ्या, जे प्यायचं ते प्या. भाऊ, मुंबईचं बघायला गेला कबूतर खाण्याचा विषय मोठा आहे. तर त्यापुढे नांदगावकरांनी असं म्हणालंय की कबूतर खाणे कधी करायचे असेल तर आपल्या सोसायटीमध्ये सार्वजनिक नका करा, सार्वजनिक ठिकाणी नका करा. बाळा नांदगावकर यांचं म्हणणं आहे. कबूतर खाण्याच्या बाबतीत मी पण त्या बैठकीला होतो, मिटिंगला होतो आणि त्या बाबतीमध्ये माननीय उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. त्याच्यामध्ये की कोणता सरकारचा निर्णय नाही, पहिली गोष्ट कधी आहे. त्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि त्याची अंमलबजावणी महापालिकेने त्या ठिकाणी केलेली आहे. पण तरी काही कबूतरप्रेमी जे आहेत, पक्षीप्रेमी जे आहेत, त्यांचं म्हणणं होतं की नाही आम्ही त्याला किती परवा खूप मोठा गोंधळ झालेला. मी त्या ठिकाणी बघितला होता, उत्तराखंडातून त्या ठिकाणी बघितलेला आहे. पण तरी दुसऱ्या दिवशी परवा पुन्हा सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर बॅन केलेलं आहे. मला वाटतं सरकार या बाबतीमध्ये तसं काही आमचं काही आग्रह बाबतीतला नाही आहे, पण त्याची व्यवस्था दुसरीकडे करावी या बाबतीमध्ये सरकार प्रयत्न करत आहे. आपण ती व्यवस्था कुठेतरी ज्या ठिकाणी लोकांचा संपर्क येणार नाही, थोडं लांब असेल मुंबईपासून, अशा ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे तशी व्यवस्था आम्ही कंपनीची करतो. इंडिया कार्यालयावर मोर्चा